मागील 2-3 महिन्यापासून यापूर्वीचे जे ठेकेदार होते ते सक्षमतेने काम करत नसल्यामुळे कचरा संकलनाचं काम विस्कळीत झालेलं होतं. आपण नव्याने स्वयंभू ट्रान्सपोर्ट ही एजन्सी या शहरातील कचरा संकलनासाठी अपॉइंट केली आणि या संस्थेने कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी 17 घंटागाड्या नव्याने लोकार्पण करत सुरुवात केलेली आहे. एकूण आता या शहरामध्ये जवळजवळ 81 घंटागाडीद्वारे घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यात येणार आहे. माझ्या अहिल्यानगर वासियांना विनंती आहे की आपण आपल्या घरातला कचरा इतरत्र न टाकता तो घंटागाडीत दिला पाहिजे आणि घंटागाडी जर आपल्या घरी येत नसेल तर आपण हेल्पलाईनचा सुद्धा एक नंबर देत आहोत आणि या हेल्पलाईन नंबरला आपण कॉल करावा. आपल्या घरी दुसरी सबस्टिट्यूट घंटागाडी देखील पाठवण्याची आम्ही व्यवस्था करू. निश्चितपणे मागील काही वर्षामध्ये स्वच्छतेच्या ज्या ज्या स्पर्धा होत्या त्यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेने चांगलं यश देखील मिळवलेलं आहे. मागच्या वर्षी सुद्धा झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आपण देशात ज्या ड वर्ग महापालिका आहेत त्याच्यामध्ये 5व्या क्रमांकाला होतो आणि हा आपल्याला क्रमांक पुढे 1 पर्यंत येणाऱ्या वर्षामध्ये न्यायचा आहे. माझी सर्वांना आव्हान आणि विनंती आहे की आपण अहिल्यानगर महानगरपालिकेच्या या कचरा संकलन उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा. धन्यवाद.